पहिला प्रथम बुद्ध धम्म संघ या तीन रत्नांना पंचांग प्रणाम. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्तानं पूजनीय भिक्षू संघाच्या अमृत तुल्यवाणीतून आपल्या कल्याणाचा, हिताचा, सुखाचा आणि दुःखमुक्तीचा धम्म श्रवण करत असलेले सर्व श्रद्धावान उपासक, उपासिका, बालक तथा बालिकांनो, प्रत्येक मनुष्य सुखी होण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करतो. सुखी बनण्यासाठी, आणि सुखी बनायचं असेल तर त्याला धनाची आवश्यकता असते. त्याला आपण लौकिक सुख म्हणतो. खाणं पिणं, कपडा लत्ता, औषध पाणी, घर दार, महाल, गाड्या घोड्या, हे सुख प्राप्त करण्यासाठी धनाची आवश्यकता असते. पण आपण पाहतो की सर्वच धन ज्यांच्याकडे आहे ते माणसं सुखी नाहीत, बेचैन नाहीत, अस्थिर आहेत. सुखी तर नाहीच नाही, पण ते सारखं पेटत आहे. ते पेटत आहे, पण पेटत असताना हसत आहेत. पेटत आहेत, पेटत असताना हसत आहेत. काय हे सुख, काय हे सुख, काय हे सुख, ऐक ना. आणि याला कारण माणसाचा अज्ञान आहे. सुखच माहित नाही ना माणसाला काय. म्हणून भगवान बुद्धाने भिक्षू संघांना खरं सुख कोणतं आहे, सर्वोत्तम सुख कोणतं आहे सांगताना उपदेश केला. सुखो बुद्धान उपादो सुखा सद्धम्म देसना सुखा संगस सामग्री समगानं तपो सुख. या बुद्ध सुभाषिताचा शाब्दिक अर्थ काय होतो? बुद्धाची उत्पत्ती सुखदायक आहे. सधम्माची देशना, सधम्माचा उपदेश श्रवण करणं हे देखील सुख देणार आहे. संघामध्ये संघटन असणं हे देखील सुखदायक आहे. आणि संघटित होऊन तप करणं हे देखील सुखदायक आहे. हा भगवान बुद्धाने सर्वोत्तम सुख कोणतं हा भिक्षू संघाला दिलेला उपदेश आहे. सर्वोत्तम सुख, याच्यापेक्षा सुखच जगात कोणतं नाही. मग प्रत्येक माणसाला वाटते सुखी मी बनलो पाहिजे, पण सुखाचा मार्ग त्यांना माहित नाही. मार्ग चुकला की माणूस जन्मांत भटकत राहतो. जन्मांत मार्ग चुकल्यानंतर. म्हणून जर आपल्याला सुखी बनायचं असेल तर सुखाचा मार्ग भगवान बुद्धाने जो सांगितला तो आपण समजून घेऊन त्या मार्गाने आपण वाटचाल केली पाहिजे. तुम्हाला सुखी बनायचं असेल तर तो कोणता मार्ग बुद्धाने सांगितलं? बुद्धाची उत्पत्ती सुखदायक आहे. म्हणजे बुद्ध उत्पन्न होणे, बुद्ध जन्मास येणे, हा एक मार्ग. दुसरा मार्ग सांगितला सद्धम्माचा उपदेश. सद्धम्माचा उपदेश श्रवण करणे, ऐकणे, समजून घेणे आणि त्याप्रमाणे आचरण करणे हे देखील सुखाचा मार्ग आहे. तद्वतच कुटुंबात, समाजात, देशात, विश्वात माणसामध्ये नैतिक संघटन असणे
हा देखील सुखाचा मार्ग आहे. केवळ संघटन असूनच भागत नाही, तर बुद्धाने काय सांगितलं? संघटित होऊन तप करणे, संघटित होऊन तप करणे. समज्ञानं तपो सुखो. आता तप म्हटल्यानंतर आपल्या मनात अनेक शंका उत्पन्न होतात. का आपण बुद्धिवादी माणसं आहोत? की तप तर आपल्यामध्ये नाही, आहे की नाही? सिद्धार्थ गौतमानी 6 वर्ष खडतर तपश्चर्या केली, शेवटी ते सोडून दिली. मग संघटित होऊन तप करणं सुखाचा मार्ग कसा? त्यासाठी भगवान बुद्धांनी तपाचा जो अर्थ समजावून सांगतो तो आपण समजून घेतला पाहिजे. खंती परमं तपो तिथिका. भगवान बुद्ध म्हणतात सहनशीलता आणि क्षमाशीलता हे सर्वात श्रेष्ठ तप आहे. तप म्हणजे जंगलात जाणं, उकड बसणं, केस वाढवणं, दाढ्या वाढवणं, याला बुद्धाने तप म्हटलेलं आहे. सहनशीलता आणि क्षमाशीलता हे सर्वात श्रेष्ठ तप आहे. पण हे सुद्धा आपल्याला समजून घेत पाहिजे ना, सहनशीलता म्हणजे काय, क्षमाशीलता म्हणजे काय. की जर आपल्याला सुखी बनायचं असेल, हा सुखाचा मार्ग आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक माणसाने, केवळ दीक्षित बौद्ध माणसासाठीच नाही. बाबासाहेब एकदा सारनाथच्या मूलगंध कुटी विहारामध्ये भाषण देत असताना बाबासाहेब म्हणाले होते, बौद्ध धम्म ही मानव धम्म है. बौद्ध धम्माचा मानव धम्म आहे. माणसानं माणसाशी माणसासारखं कसं वागावं, हे फक्तच या धम्मामध्ये भगवान बुद्धाने शिकवलेलं आहे. की बाकीचे त्याच्याशी माणसाचा काही संबंध नाही. बौद्ध धम्माचा केंद्र बिंदू माणूस आहे. माणूस, माणसानं माणसाशी माणसासारखं कसं वागावं. एका ठिकाणी बाबासाहेब म्हणाले होते, सर्वसामान्य माणसापेक्षा वेगळा जो माणूस वागताना दिसतो तो या देशात महात्मा बनतो. आपण कपडे घालतो, एखादा भोंगा हिंडू लागला तर त्याला विधेयी म्हणतात. आपण शुद्ध पाणी पितो, एखादा गटारातला पाणी पिऊ लागला त्याला विधेयी म्हणतात. इथं सामवेची दीक्षा झाली. सामवेल विड्यामध्ये सामवेदाने भिक्षू भिक्षुनी कसं वागावं हे जे भगवान बुद्धाने त्यांचे विनय घालून दिले, त्याच्यात 75 शेखी आहे. शेखे म्हणजे शिक्षा. चालावं कसं, बोलावं कसं, बसावं कसं, चालावं कसं, झोपावं कसं, खावं कसं, प्यावं कसं. भगवान बुद्ध अनंत पदाचा मार्ग शिकवतात, निर्वाण पदाचा मार्ग शिकवतात. आणि बुद्ध माणसानं खावं कसं हे शिकवतात, जेवावं कसं, जेवताना माणसानं घास कसा बनवावा, ते घास बनवत असताना त्या घासाच्या सोबत वरण किती घ्यावं, घास बनवल्यानंतर तोंडात केव्हा टाकावा, तोंडात टाकल्यानंतर चावावा कसा, चावल्यानंतर गिळावा कसा. का तो मानव धम्म आहे. आणि बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे जर आपण जेवलो नाही, त्याला उपमा कशाच्या देतात. जनावराचे देतात, गाढवाचे देतात, डुकराचे देतात, बैलाचे देतात, कुणाचे देतात, तुम्ही देतात. म्हणून ते क्षमाच नाही ना. आणि म्हणून हे साधं सुद्धा हे मानवाला माणूस बनवणारं ज्ञान नेम आपण समजून घेतलं पाहिजे. आपला माणूस बनायचा ना, तर माणूस बनायचा असेल तर सत्वाला माणूस बनवणारा धम्म कोणता, विनय कोणते, हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला.
आणि म्हणूनच आपण धम्मदेशना ऐकली पाहिजे. तर धम्मदेशना ऐकल्यानंतर मग आपल्याला समजते की आपण कसं वागावं, आणि तसं वागलं की मग माणसाच्या जीवनात सुख मिळते. आणि म्हणून जेव्हा जेव्हा धम्मदेशनेची ऐकण्याची संधी मिळते तेव्हा तेव्हा मूर्खाने ती संधी दवडू नये. शहाण्याचा तर प्रश्नच नाही. काही संधी कधी कधी लाभत असते. बंतीने तर पहिल्यांदा सूचना दिली. कशा सूचना? जास्त धम्मदेशना झाली तुम्हाला उपाशी राहावं लागेल. आज उपाशी राहिलो उद्या खाता येईल, पण उद्या धम्मदेशना ऐकता येईल असं सांगते. भगवान बुद्ध म्हणतात सत्पुरुषाचा सहवास हे नेहमी निर्माण पद आहे. सत्पुरुषाचा सहवास, सत्पुरुषाचा सहवास म्हणजे त्या हाडका मासाचा सहवास नाही, त्याच्यामध्ये असलेल्या सद्गुणाचा सहवास, त्याच्यामध्ये असलेल्या विनयाचा सहवास, त्याला सत्पुरुषाचा सहवास म्हणतात. आणि ती संधी कधी कधी लाभत असते, धुंडून ती संधी मिळत नसते. काही काही उपासक मेलेच, बनते धम्मचोक आमच्या ते जेवायला यावं म्हणता म्हणता म्हणता. आणि म्हणून तुम्ही खूप पुण्यवान आहात की तुम्हाला नेहमी भंतीजीचा सहवास लाभतो, धम्मदेशना ऐकण्याची संधी होते. का धम्मदेशना ऐकल्यानंतर माणूस सुखी होतो. आता तुम्ही म्हणत हा फार साधा प्रश्न आहे सुखी म्हणण्याचा, ऐकायचं ऐक ना असं म्हणतील ते, ऐकायचं. एखादा माणूस उठून उभा राहू शकतो एखादी, पण हिंमत नसते की भंतीजी आम्ही तर नेहमीच धम्माची प्रवचन ऐकतो मग मी सुखी का नाही, असे आम्हाला प्रश्न विचारतात. बरेच मला जास्त प्रश्न विचारतात. आम्ही खेड्यात राहतो ना. आता धम्मदेशना ऐकला म्हणजे माणूस सुखी होतो नाही, पण केव्हा स्वादिष्ट भोजन, आज जे उपासकांनी दिलं स्वादिष्ट भोजन पक्वानं तुमच्या पुढे वाटत, तुम्ही खाल्लंच नाही तर तुमची भूक जाईल का? तुमच्यामध्ये शक्ती उत्पन्न होईल का? भुकेच्या ओघातून तुम्ही मुक्त व्हाल का? नाही. तुम्ही ऐकलं आणि त्याप्रमाणे वागलेच नाहीत तर भगवंताचा धम्म वाचिक नाही, तो आचरणिक आहे. भगवान बुद्धाचा धम्म आपण जर बुद्ध वचनाचा अभ्यास केला तर आपलं समजून सुटेल की भगवान बुद्ध दीर्घाचा उपदेश देतात. तसं सत्यपठण सुद्धा लांब, त्याच्यात मध्यम, तसं महासत्यपठण लांब देतात, त्याच्यानंतर सत्यपठण, त्याच्यानंतर संक्षिप्त संयुक्तामध्ये आहे. तर भगवान बुद्धाचा उपदेश एका क्षणातही समजून घेता येतो. एका क्षणात एवढा दीर्घ 45 वर्ष बुद्धाने त्यांच्या प्रमुख शिष्याने केलेला 84 धम्मस्कंदाचा सार एका क्षणातही आपण समजून घेता येतो. सप्प पापस्स अकरणं कुशलस्स उपसंपदा सचित्त पर्योदपनं एतं बुद्धान शासन. केवळ सिद्धार्थ गौतम बुद्धाने दिलेलाच उपदेश नाही, जेवढे काही बुद्ध झाले सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या अगोदर सर्व बुद्धाचा उपदेश काय, त्यांचं शासन काय, त्यांची शिक्षा काय होती आणि भविष्यात होणाऱ्या बुद्धाची शिक्षा काय राहील ते एकाच गाथेत भगवंतांनी आनंदाला उपदेश केला. सप्प पापस्स अकरणं, कोणत्याही प्रकारचं माणसाने पाप करू नये.
कुशलस्य उपसंपदा. नेहमी माणसाने कुशल कर्म करावं, पुण्य कर्म करावं. सचित पर्योदपन, आणि आपलं जे मन आहे, आपलं जे चित्त आहे, त्याला शुद्ध करावं. एतन बुद्धान शासन, ही बुद्धाची शिकवणूक आहे, हे बुद्धाचं शासन आहे. आता तुम्ही तर म्हणा ती गाथा फार सोपी आहे, एकच गाथा आहे की नाही? पण या गाथेमध्ये संपूर्ण बौद्ध धर्माचं तत्वज्ञान सामावलेलं आहे. मग सब पापचा करण काय, पाप कोणत्या प्रकारचे आहेत, पाप कशा कशात होतात, काय न पाप होते आपल्या, काय न काय म्हणजे वाचेनं आणि मनानं, आहे का नाही? काया वाचा मनानं 10 अकुशल कर्म घडतात. अकुशल कर्म म्हणजे वाईट कर्म, ज्याला आपण पाप होतो. काय न प्राण्याची हिंसा होते, काय न चोरी होते, काय न व्यभिचार होतो. याला काही अकुशल कर्म म्हणतात, याला काही पाप म्हणतात, याला काहीची घाण म्हणतात. आपल्या शरीरानं कोणत्याही प्राण्याचा जीव घेणं, आपल्या काहीनं चोरी करणं, काहीनं व्यभिचार करणं. डोळ्यानं आपण चोरी करतो का? डोळ्यानं, कानानं, नाकानं नाही. पूर्ण काया आहे शरीर आपण, आणि म्हणून आपण आपल्या काहीनं कोणत्याही प्राण्याची हिंसा करू नये. म्हणून तर आपण प्रत्येकी पंचशील घेतो. पानाती पाता वेदमणी शिखा पतंग समाध्या. मी कोणत्याही प्राण्याची हिंसा करणार नाही अशी शिक्षा ग्रहण करतो. कोणत्याही प्राण्याची हिंसा करणार नाही. आता कोणत्याही प्राण्याची हिंसा करणार नाही अशी आपण प्रतिज्ञा घेतो ना, तर प्राण्याची हिंसा का होते, माणूस प्राण्याचा जीव का घेतो, याचे कारणही आपण शोधून घेतले पाहिजे. प्रत्येकाला कारण असते, आणि ते कारणच माहीत नसले तर मग आपल्याला समजणार नाही की मी हिंसा का करतो. आता एकच गाथा तुम्हाला म्हटलं, एक गाथा ही गाथा, या एकाच गाथेचं स्पष्टीकरण काही वर्षापर्यंत संपत नाही. बोधिसत्वान ही एकच बुद्धवचन शोधण्यासाठी काय कल्प अब्ज वर्षापर्यंत घ्यायला, गाथा एकच आहे. मग काही पाप कोणते, प्राण्याची हिंसा, चोरी, व्यभिचार, मग हे का होतात? प्राण्याची हिंसा का होते? प्राण्याची हिंसा का होते, कशातून होते? लोभातून, द्वेषातून, मोहातून, रागातून, याच्यातून प्राण्याची हिंसा होते. राग माहित आहे ना? तुम्ही जे राग म्हणता तो राग नाही. तुमचा राग कसा आहे? डोळे भटकावणे, दात कडकड खाणे, मुठा वळवणे, आहे का नाही? बौद्ध दर्शनामध्ये त्याला राग म्हणत. रागाचा अर्थ आहे कामवासना, कामवासना, विषय वासना, इंद्रिय सुखाची लालसा, त्याला कामराग म्हणतात. आणि कामराग हा भयानक अग्नी आहे. बुद्ध म्हणतात नक्की कामसमो अग्नी, काम वासनेसारखा दुसरा कोणताही अग्नी नाही. लक्षात. पण जेव्हा त्या कामवासनेची अग्नीनं आपण पेटतो, आपण सर्वच पेटतो, आम्ही कधी कधी पेटतो, पण ते पेटताना आपल्याला माहीत नसते की आम्ही काम वासनेच्या अग्नीनं पेटत आहोत. आपल्याला ते मौज वाटते, मौज, मजा, सुख, आहे की नाही? त्याचं स्पष्टीकरण करत नाही. आता ते केलं तर मग तुम्हाला तुम्ही दोष देशाल, आणि पुन्हा कोणी धम्मदेशना ऐकण्यासाठी येणारच नाहीत. कुणाची धम्मसेवक ते आमच्यावर टीका करतात म्हणून. सत्य सांगायला काय काही नाही, सत्याची आहे की नाही?
काम नक्की काम समूह की काम वाचण्यासारखं अगदी नाही तुमचं. जन्मान तर पेटवते ते, एकच जन्म नाही, जन्मान काही काम कधीच माणसाची पूर्ण होत नाही, कधीच होत नाही. पूर्ण केल्यानंतर पूर्ण होत नाही. जसं तुम्ही विस्तव पेटवला आणि त्या विस्तवाला म्हटलं, विस्तवा त्या विश्वामध्ये जेवढं काही इंधन आहे ते तू खा आणि समाधानी कर. तुझ्या संपूर्ण विश्वातलं इंधन खाऊन ते विस्तव समाधानी होईल का? त्याचं समाधान का होणार नाही. जर त्या विस्तवाला वर पाणी टाकलं तर ती विचार. तसा ते माणसात डोळ्याने रूप पाहून, नाकानं गंध घेऊन, जिभेने रस टाकून, कानानं शब्द ऐकून, कायनं स्पर्श करून, मनानं धम्माचा अनुभव घेऊन, जर आपल्या या षडा आयतनाला म्हटलं तुम्ही समाधानी व्हा, शक्य नाही. आणि म्हणून आपण हा धर्म समजून घेतला पाहिजे. सुखी बनायचं असेल तर सुखी बनण्याचा अर्थ भगवंतांनी सांगितलं, सद्धम्माचा उपदेश ऐकणं, सद्धम्माचा उपदेश ऐकून समजून घेणं, त्याप्रमाणे वागणं सुखाचा मार्ग आहे. आणि म्हणूनच आपण प्रत्येक दिवशी तिरुशरणाचं पंचशील आपण देतो, तिरुशरणाचं पंचशील देतो सुखी बनण्यासाठी. पंचशील घेऊनच भागत नाही. पंचशील घेण्याच्या अशा काही पद्धती सध्या आहेत का? गोड आवाजामध्ये, खूप गोड आवाजामध्ये, जसे गाणे म्हणतात ना, गाणे ज्याला आपण त्याला चाल म्हणतो, त्या चालीवर काही काही पंचशीलाचा म्हणतात. त्या अमरावती जिल्ह्यामध्ये एक पद्धत आहे, लग्न लावताना पेटीवर पंचशील म्हणतात, पेटी तबलावर. आता पंचशील कशाचा? पंचशील जीवन मार्ग आहे. माणसाच्या जीवनाला मोजण्याचा मापदंड आहे. आणि म्हणून पंचशील ग्रहण करून त्याचा अर्थ समजून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण कोणत्याही प्राण्याची आपण हिंसा करू नये. जसं आपल्याला जीवन प्रिय आहे तसं त्या प्राण्यालाही जीवन प्रिय असेल ना. म्हणून कोणत्याही प्राण्याची हिंसा करू नये. का ते अकुशल करा, ते काही पाप आहे, ते काहीची घाण आहे, काहीची मलिनता आहे. जर आपण आपल्या कायनं प्राण्याची हिंसा केली नाही तर आपली काय शुद्ध होत. तुम्ही म्हणाल मग साबण लावण्याची आवश्यकता नाही का? पंचशील घेतले, पंचशीलेच्या पहिल्या शिलाचं पालन केलं तर काय शुद्ध होते. मग आंघोळ करायची काही गरज नाही असे म्हणतात. काही काही प्रश्न विचारतात. भगवान बुद्धांनी दोन शुद्ध्या सांगितल्या, एक बाह्य शुद्धी आणि एक आंतरिक शुद्धी. हे आपली काया आंघोळ करणं, साबण लावणं, आहे की नाही, स्वच्छ काय हे बाह्य शुद्धी आहे. आंतरिक शुद्धीमध्ये मनात राग, द्वेष, लोभ, मोह नष्ट करणं त्याला आंतरिक शुद्धी. आता ही आंतरिक शुद्धी करताना बाह्य शुद्धीची नितांत आवश्यकता आहे. कशी काय? आपण ध्यान करायला बसतो, आहे की नाही. आपले केस वाढलेले आहेत, खोलीत खूप गरमी आहे की नाही, खूप उष्णता आहे, खोली बंद आहे, लाईन गेली, पंखाही बंद आहे. मग त्या गरमीवर केसात घाम होतो. चित्त एकदमच होत नाही. मग चित्त एकाग्र होण्याच्या अगोदर असं त्याचा अर्थ आपण करतो. म्हणजे आंतरिक शुद्धी करायची असेल त्याच्या अगोदर बाह्य शुद्धी असणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून भगवान बुद्धांनी नख कसे काढावे, हे नख, डोक्याचे केस किती दिवसानंतर डोक्याचं मुंडन करावं हे सुद्धा शिकवलेलं आहे. कारण बाह्य शुद्धीच नसेल तर मनाची शुद्धी कशी आपण करणार? अंगावर खूप घाण झाली असेल, कसं खाजवतो की नाही आपण घाण झालं, मग ध्यान कसं करायचं?
तर त्यासाठी ह्या दोन्ही शुद्धी असणं अत्यंत आवश्यक आहे. पण हे नीट लक्षात घ्यायचं की दोन्ही शुद्धी करताना बघ त्याचा हेतू काय, आपण हे शुद्धी करू त्याचा हेतू काय हे महत्वाचं आहे. लक्षात तुमचं. आता समजा ती म्हातारी बाई आहे, तिचे केस पांढरे झाले, केस जर धुतले नाही तर त्याच्यात घाम होते, खाजवत माणूस त्याच्या ओवा पडतात, मग हिंसा आहे आपण करतो. मग त्या म्हाताऱ्या बाईनं तशासाठी केस धुतले तर चालेल, पण मी म्हातारी झालो हे न दिसावं म्हणून तर तिला काळी पाळीच लावली, तर हे काही केस शुद्धीचा प्रकार नाही, तो पेटण्याचा प्रकार आहे. तुम्ही मन लावून जर धम्म ऐकला आणि त्या पद्धतीनं जर सांगितला मग कसा बदल होतो त्यावर पाहिजे का. भगवान बुद्धाचा अनुभव आहे. राजा राण्या राजकुमार राजकुमारिका धम्माचा उपदेश ऐकत असत, मन लावून ऐकत असत, श्रद्धायुक्त मनाने स्मृती जागृत करून. आणि ऐकता त्यांना विरक्ती उत्पन्न व्हायची. ऐकता की भगवान बुद्धांनी हा जो दुःखमुक्तीचा मार्ग सांगितला त्याचं आचरण ग्रस्त जीवनात राहून करता येत नाही, म्हणून त्याच कोणी केलं नसतं. भगवान आम्हाला प्रवचन करत. अर्थपालची कथा माहिती, अर्थपालची ती श्रीमंताचं मुलगा होता, पण आपण धम्म तसा श्रद्धेने ऐकत नाही. आपण बसलो म्हणजे ऐकलंच असं नाही. समोर बसलं म्हणजे आपण ऐकतच असाचा प्रकार नाही. ऐकताना एक भगवान बुद्धाबद्दल पहिल्यांदा श्रद्धा उत्पन्न व्हायला पाहिजे. बुद्धाबद्दल श्रद्धा उत्पन्न झाली की मग बुद्धांनी काय सांगितलं याच्याबद्दल श्रद्धा उत्पन्न होती. म्हणजे धम्म समजून घेण्याची श्रद्धा उत्पन्न झाली, मग संघाबद्दल श्रद्धा उत्पन्न होती. धम्म आणि विनय तुमच्या भिक्षू संघाला ज्ञात आहे, आणि मग भिक्षू धम्म शिकवताना तुम्ही स्मृती जागृत ठेवून श्रद्धा युक्त चित्तानं मग तुम्ही धम्म आहे. आणि तो ऐकल्यानंतर मग त्याच्यावर आपण मनन चिंतन केल्यानंतर आपणाला विरक्ती उत्पन्न होते, त्याग उत्पन्न होतो, ज्याचे त्याला समजत नाही. हा एक स्वतःचा विषय आहे. आणि म्हणून धम्म श्रद्धा युक्त मनाने स्मृती जागृत ठेवून एकाग्र चित्ताने आपण धम्म श्रवण केला पाहिजे. नाही ते काय होतं ते आपलं टाइमपास आहे. आता तुम्ही धम्म ऐकता ना, तुम्हाला सांगतो धम्म ऐकता तर गरमी आहे. धम्म ऐकता गासं केलं तर धम्म ऐकण्यात तर चित्त कुठे आहे तुमचं, मन कुठे आहे. एका वेळेला मन एकच पण होते. मन ती चंचल आहे, अस्थिर आहे. एका क्षणात जगाचा प्रवास होऊन येते ते. पण ती बसली दिसतात. जर सावधानची आठवण आली गेलं मन. मी बोलायलो ना, बोलता बोलता मन गेलं, बोलावला. मुक्ती घर बांधलं का पोहायला पाणी टाकलेच नाही त्याच्यावर. माझं तुम्हाला तर भरतीच बोलायचं. अशा प्रकारचे अस्थिर चंचल मन जे आहे त्या मनाला जिंकणं, त्याच्यावर संयम ठेवणं, त्याच्यावर ताबा ठेवणं या जाणतात सचित परियोदपन चेतन बुद्धान सा. आणि फार सोपं आहे, अवघड नाही का. इतकं सोपं आहे का तर आपल्या स्वतःचा विषय आहे ना. एकदा माणसाला सवय झाली की मग ते ताबडतोब आपलं स्वतःचा विषय. इथं काहीच नाही. कविता कविता बुद्धिदाता दैवत ठेवलं काहीच नाही आपण. आणि म्हणून आपण मन लावून श्रद्धायुक्त ठिकाणी धम्म श्रवण करण्याचा प्रयत्न केला.
का तो आपल्या सुखाचा मार्ग आहे, शांतीचा मार्ग आहे, समाजाचा मार्ग आहे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा आपला संधी होते तेव्हा तेव्हा स्पर्धा आपला काही संबंध नाही. 65 वर्ष काय संबंध कोणाचं सांगा बरं. बुद्धं शरणं गच्छामि म्हणजे काय? हा दोन प्रकारचा बुद्धं शरणं गच्छामि म्हणजे काय? हा, मी बुद्धाला शरण जातो. ऐक नाही, आता शरण कोणाला जातात? एकीकडे आपण काय म्हणतो, नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. याचा अर्थ काय होते? त्या भगवान बुद्धाला मी अभिवादन करू. नमो तस्स, तस्स म्हणजे त्या, कसं? नमो तस्स भगवतो अरहतो, अरहंत. त्या अरहंत समासंबुद्धाला मी शरण जातो. अरहंत म्हणजे काय? मग जीवनमुक्त. साधा जीवनमुक्त म्हणजे त्यांच्या 5 स्कंदाला पुन्हा जन्म नाही. का भगवान बुद्धाने काय सांगितलं? जन्म हे दुःख आहे. ऐक, सांगलं की नाही? जन्म हे दुःख आहे. आणि अनंत म्हणजे जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त झालेला, म्हणजे तो संसारात नाही. आता संसारात नाही तो, मग बुद्धांना शरण गच्छामि का? कोणाच्या पाया पडा, कोणाला शरण जाऊ? बुद्ध तर अनंत पदाला पोचले. मग बुद्धांना शरण गच्छामि म्हणून काय फायदा? पण संपूर्ण विश्वातलेच लोक म्हणतात बुद्धांना शरण गच्छामि. ऐक, तर त्याच्यासाठी वर्तमान काळातील बुद्ध समजून घेतला पाहिजे. वर्तमान काळातील बुद्ध, की त्या बुद्धाला आपण शरण जातो. शरण जा म्हणजे पाया पडणं नाही. आता एखादा दारू पिणारा आला पडला बुद्धाच्या पायाला, येतात ते दाऊद येतात. आमच्या खेड्याला येतात, फुले घेऊन येतात, वाहतात. ते दारू पिणारा आल्यानंतर मला भेटले की पहिल्यांदा दाद देते, 5 रुपये 10 रुपये. बुद्धांना शरण गच्छामि म्हणते. त्या मुलाच्या 2-3 पोरांना दंडावर बुद्ध बोललेला आहे. संत रुपये कुठे पडतात, त्याच्या दंडावर बुद्ध कोरला. विहारात येतो, बुद्धांना शरण गच्छामि म्हणतो, पण गाढवाचा का रस्त्यावर लोटतो. इकडे आपण काय म्हणतो? बुद्धाचं स्मरण केल्यानंतर माणूस दुःखातून, शोकातून, भयातून मुक्त होतो. तर बुद्ध समजलं नाही, म्हणून बुद्ध समजून घ्यायला काय बुद्ध आहे. भगवंतांनी आपल्या महापरिनिर्वाणाच्या काही क्षणाच्या अगोदर भिक्षूंना काय उपदेश केला? माझ्या महापरिनिर्वाणानंतर म्हणजे माझ्या मृत्यूनंतर तुमचा बुद्ध, तुमचा शास्त्र, तुमचा मार्गदाता, मी जीवनभर ज्या धम्म आणि विनयाचा उपदेश केला, तो धम्म आणि विनयच माझ्या महापरिनिर्वाणानंतर तुमचा बुद्ध, तुमचा शास्त्र, तुमचा गुरु, तुमचा मार्गदाता राहील. जो धम्म आणि विनयाची पूजा करतो तो माझी पूजा करतो. जो धम्म आणि विनयाला पाहतो तो मला पाहतो. म्हणजे बुद्धाने दिलेला धम्म आणि विनय हे वर्तमान काळातील बुद्ध आहे. आणि हे बुद्ध समजून घ्यायला पाहिजे, धम्म काय, विनय काय. आणि ते समजून घेऊन आपण त्याप्रमाणे आचरण केलं की बुद्ध सदैव आपल्या सोबत. फार सोपं आहे. आमच्या इथे कधी कधी खेड्यापाड्याचे लोक येतात, कधी बाया येतात, कधी गेले येतात, त्या पिंपळाच्या वृक्षाखाली बसतात. काय म्हणतात? एक तर मी बुद्ध मी अंगात त्याला बुद्ध अंगात, बुद्ध अंगात नक्कीच होतो, नक्की बुद्ध अंगात होतो. पण
बुद्ध अंगात आल्यानंतर तर बाकीच्या अंगात यायचं तसं नाही. बाकीच्या अंगात येतात ते माणसासारखे वागतच नाही. केस सोडतात, लोळतात, बोंबलतात, भूक खातात, काय करतात. बुद्ध अंगात जेव्हा येतो तो त्या माणसाचा काय करतात. बुद्ध डोळ्यात येतो, बुद्ध नाकात येतो, बुद्ध जिभेत येतो, बुद्ध कानात येतो, बुद्ध शरीरात येतो आणि बुद्ध मनात येतो. लक्षात. पण तो बुद्ध आपण समजून घेण्यापेक्षा बुद्ध काय. बुद्ध म्हणजे बुद्धानं दिलेला धम्म आणि विनयाचा उपदेश. म्हणून तो धम्म आणि विनय रूपी बुद्ध आपण समजून घेतला पाहिजे. या संसारामध्ये बुद्धाशिवाय काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. माणूस म्हटला की त्याला माणूस म्हणून जीवन जगण्यासाठी बुद्धाची स्थान होतं. कोणताही माणूस असतो. आणि तो एक क्षण जरी बुद्धापासून प्रवृत्त झाला तर दुसऱ्या क्षणाला पाहिजे त्याला भोगावं. आणि म्हणून वर्तमान काळाची बुद्ध म्हणजे भगवान बुद्धाने दिलेला धम्म आणि विनय. तर तेच धम्म आणि विनय रूपी बुद्ध समजून घेण्यासाठी अशा प्रकारच्या धम्म परिषदेचं आयोजन आहे. धम्म काय, विनय काय, आणि म्हणून आपल्याला सुखी बनायचं असेल तर आपण धम्म आणि विनय रूपी बुद्ध समजून घेऊन तो अंगीकारण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी आपण प्रत्येक सकाळ संध्याकाळ पंचशील घेतो. पंचशील हा सुखाचा मार्ग आहे. सुखाचा शांतीचा. 25ला विश्व शांतीचा मार्ग आहे. विश्व शांती. संपूर्ण विश्वामध्ये शांती. प्रत्येक माणसाने पंचशिलेचं आचरण केलं तर संपूर्ण विश्वामध्ये शांती प्रस्थापित होते. पंचशिलेच्या पालनानं फक्त पूर्ण विश्वामध्ये आपण तुला पंचशील म्हणतो. ऐक, पंचशिलेचं प्रत्येक माणसाने आचरण केलं तर संपूर्ण विश्वामध्ये शांती प्रस्थापित होते. एका कुटुंबात नाही, पूर्ण विश्वामध्ये. माणसं पंचशिलेचं उल्लंघन करतात म्हणून भांडणं, तंटे, झगडे, खून, खराबे, युद्ध. तुमच्या कुटुंबावर 4-5 माणसं आहेत. ते सर्व पंचशिलेचं पालन करत नाही. बाई नवरा गेला की कोणी या पोराला बोलते, गडी दारू पिऊन येते, सून घरात तोडून खाते, पोरग खोटं बोलून पैसे नेतं जुवा लावते. 4च माणसं तुमच्या घरात, पण 4 रंगाची. पंचशिलेचं 4ही उल्लंघन करणार. तुमच्या कुटुंबात शांती राहते का? राहते शांती? 4 लोकांच्या कुटुंबात एक चोरी करते, एक व्यभिचार करते, एक दारू पिते, एक जुवा करते. भांडणं, तंटे, झगडे, भांडणं, तंटे, झगडे. ऐक, म्हणजे अशांती. म्हणजे 4 लोक असलेल्या कुटुंबामध्ये चौघांनी जरी पंचशिलेच्या तत्वाचं पालन केल्या नसल्यावर त्या घरामध्ये अशांती. तसं तुमच्या शेजाऱ्यानं, तुमच्या गावच्या लोकांना त्या गावात अशांती, भांडणं, तंटे, झगडे, गुन्हा. आणि म्हणून पंचशील हा विश्व शांतीचा मार्ग आहे. म्हणून प्रत्येक माणसानं सकाळ संध्याकाळ पंचशील ग्रहण करून त्याचा अर्थ समजून घेऊन त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्या दीक्षित बौद्धाचीच गरज नाही. त्याला सुख पाहिजे, शांती पाहिजे, समाधान पाहिजे. ज्याला सुगतीला जायचं आहे त्यांनी भगवान बुद्धांनी गृहस्थ जीवनातील सीता शोधून राजांना उपदेश देताना काय सांगितलं? उपदेश देताना धम्मंग चरे सुचरितं नतं सुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं. धम्मंग चरे सुचरितं, चांगल्या तऱ्हेने धम्माचं आचरण करा. नतं दुचरितं चरे, वाईट तऱ्हेने नको.
धम्मचारी सुखं सेती. धम्माचं आचरण करणारा माणूस सुखाने राहतो. धम्मं चरे सुचरितं दतं सुचरितं चरे धम्मचारी सुखं सेती अस्मि लोके परम. जो धम्माचं आचरण करतो तो इहलोके सुखाने राहतो आणि मेल्यानंतर जिथे त्याच्या पादुकांना उत्पन्न होईल तिथे तो सुखाने राहतो. हे भगवान बुद्धांनी सुखाने जीवन जगण्याचा मार्ग सांगितला. धम्म म्हणजे पंचशील, धम्म म्हणजे राष्ट्रशील, रसशील, धम्म म्हणजे संक्षिप्त शील समाधी प्रज्ञा आहे की नाही. आणि या धम्माचं आचरण करण्यासाठी पैसे लागत नाही. पैसे लागतात का? पंचशिलेचं आचरण करण्यासाठी पैसे खर्च करावे लागतात का? खर्च करावे लागतात का? उलट पैसे वाचतात. म्हणजे बिना पैशाचं धम्माचं आचरण करून इहलोकी आणि परलोकी सुखाने माणसाला जीवन जगता येते. तर त्यासाठी आपण धम्म समजून घेतला पाहिजे, बुद्ध समजून घेतला पाहिजे. बुद्ध म्हणजे काय? वर्तमान काळातील बुद्ध म्हणजे धम्म आणि विनय. भगवान बुद्धांनी ज्या धम्माचा आणि विनयाचा उपदेश केला तोच वर्तमान काळातील बुद्ध आहे. तुमच्या म्हणून आपण जेव्हा संधी होते तेव्हा आपण धम्मदेशना ऐकली पाहिजे. धम्माचा उपदेश ऐकला पाहिजे, समजून तो घेतला पाहिजे. का त्याच्याने माणसाला सुख लाभते, त्याच्याने माणसाचं सौंदर्य वाढते. धम्माचं आचरण केल्यानंतर, धम्माचं आचरण केलं नाही तर सौंदर्य बिघडते. मग किती बाकीच्या वस्तू द्या, बिघडलेलं सौंदर्य पुन्हा आणण्यासाठी. दारू पिणारा माणूस पहा, दोन भाऊ, शक्य दोन भाऊ, एक दारू पिते एक दारू पित नाही. त्या दोघांच्या सौंदर्य मनन करा. दारू पिणारे काम सुचतात, रंग बदलते, कोणाचे गाल बसतात. म्हणजे धम्माचं आचरण केल्यानंतर माणसाचं सौंदर्य वाढते. माणसाचं तेच वाढते, तेच. हे तुम्ही सौंदर्य वाढवण्यासाठी आटापिटा करताना हे काहीच नाही, हे उगाच आहे. म्हणून बुद्ध काय म्हणतात, शील हे आभूषण आहे, दागिना आहे, अलंकार आहे. शील, शिलाच्या आभूषणानं माणूस शोभून दिसतो, रात्रंदिवस शोभून देतो. शिलाच्या आभूषणानं, शिलाच्या अलंकारानं, शिलाच्या दागिना परिधान केल्यानंतर माणूस शोभून दिसतो, रात्रंदिवस शोभून दिसतो. आणि मग शोभून दिसायचं असेल तर हे बाकीचे दागिने घालण्याची काहीच गरज नाही. हे जमलं तर जमलं, नाही फार अवघड आहे. लक्षात तुमच्या कधी कधी याच्यानं खुणे झाले. शिलाचं आभूषण आपण घातलं, पंचशिलाचं शेराव घातला, प्राण्याची हिंसा करायची नाही, चोरी करायची नाही, व्यभिचार करायचं नाही. त्याच्यानं काय शोभून दिसते? खोटं बोलायचं नाही, कोणाची निंदा करायची नाही, कठोर बोलायचं नाही, व्यर्थ बडबड करायचं नाही. हे शिलाचा आभूषण वाचव घातलं. ठीक आहे. राग द्वेष लोभ करायचा नाही, हा शिलाचा अलंकार धम्मासारखं मनावर घातला. आहे की नाही? मग आता हे जे आभूषण आहे त्यानं माणूस शोभून दिसतो. बुद्धाने सांगितलं ते आभूषण आहेत, अलंकार, दागिना आहे. आता हे द्वेष बुद्धीनं तुमच्याकडून एखाद्यानं चोरून घेतला, द्वेष बुद्धीनं, ही बाई पंचशिलेचं पालन करते, ही बाई 10 कुशल कर्माचं पालन करते. आणि त्या भंतीने सांगितलं की 10 कुशल कर्म हे आभूषण आहे, शिले आभूषण आहे, शिले दागिना आहे. त्याच्याने ही बाई शोभून दिसते, तिचा दागिना मी हिसकून घेईन तुमच्या त्या सोबतीने न म्हण. आणि त्या सोबतीने 10 शिलाचं पालन करणं, 10 कुशल कर्माचं पालन करणं सुरू केलं. मग तुमच्याकडचा तो दागिना कमी होईल का?
तिचा हेवा त्या सोबतीने केला की बिना अलंकाराचे शोभून दिसाली, तेजस्वी दिसाली, स्वतः माणसानं मग हिचा दागिना मी तोडून घेतो. ती 10 कुशल कर्माचं पालन करू लागली, ते शोभून दिसायची का? म्हणजे अशा प्रकारचं शिलाचं आभूषण, शिलाचा दागिना असा आहे, आपण उपभोग केल्यानंतर किंवा दुसऱ्यांना हिरकावून घेतला तो वाढत नाही, तो सदैव वाढत नाही. पण बाकीचे दागिना अवघडच आहे. ते कोण चोरून घेतला तर भांडणं चांगले झगडे होतात ते, आणि याच्यावर काही माणूस शोभून दिसत नाही. काही शोभून दिसत नाही. शोभून दिसतात तर भगवान बुद्धाचं काहीच नसतं. आणि म्हणून शील हे आभूषण आहे, शील हा दागिना आहे, शील हा अलंकार आहे. आणि म्हणून आपण संपूर्ण कायेनं वाचेनं या शिलाचं आचरण केलं पाहिजे, शिलाचं पालन केलं पाहिजे. त्यात आपलं मन आहे. मनाला शुद्ध करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? मनाची जी घाण आहे ती मनाची घाण काढून टाकली पाहिजे. आपलं मनच माहित नाही काय मन संबंधित काय सोपं आहे का? म्हणतो आम्ही मनावर संयम ठेवा, मनावर ताबा ठेवा. मन संबंध इतकं सोपं नाही. आणि मनावर ताबा ठेवणं इतकं सोपं काय का? एका क्षणात संपूर्ण जगाचा प्रवास करून येणारं मन हे वाटते आपणाला डोळं लावून बसतो काय, तसं नाही. लय भटकते ते, लय भटकते. तर अशा प्रकारचा भगवान बुद्धाने दिला सुखाचा जो मार्ग आहे, तो सुखाचा मार्ग म्हणजे शील आहे. त्याचे सुख, शांती, समाधान आपल्याला होते. आणि म्हणून प्रत्येक दिवशी सकाळ संध्याकाळ आपण तीर्थनाचं पंचशील घेतलं पाहिजे. पंचशील केवळ तोंडानं म्हणून चालत नाही, त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. अर्थ समजून घेऊन चालत नाही, प्रत्यक्ष त्याप्रमाणे आचरण आपण केलं पाहिजे, तर त्याची फलप्राप्ती होते. असतात बोलणं सोपं असते, बोलणं खूप सोपं असतं. माणसं गुंगळून टाकता येतं, त्याला वाचिक ज्ञान म्हणतात. पण ते कोरडं पाषाणच असतो तो स्वतः. माणसाचे प्रकार बुद्धाने सांगितले आहेत. तर त्यासाठी आपल्याला सुखी बनायचं असेल तर भगवान बुद्धाने हा जो मार्ग सांगितला धम्म, ज्याला पंचशील म्हणतात, ते दररोज तुम्ही सकाळ संध्याकाळ पंचशील घ्यायचा. त्या पंचशीलेचा अर्थ समजून घ्या. पण पंचशील घेताना ज्यांनी आपल्याला हा धम्म दिला, दाखवला, शोधला, त्याच्या गुणाचं स्मरण करणं अत्यंत आवश्यक आहे. ते म्हणजे भगवान बुद्ध. धम्म संघ हे 3 रत्न आहेत. 3 रत्न आपल्याला प्राथमिक ज्ञानच नाही. प्राथमिक ज्याला ज्ञान नाही, 1 2 आई हे कुठे आहे, काय कुठं ते नाही कुठे. तर बुद्ध धम्म संघ हे 3 रत्न आहेत. रत्न आता बंतीजीनं त्रिरत्न वंदना म्हणली की नाही, इथे की सौ भगवान स्वाखातो भगवता सुपटी. हे बुद्ध धम्म संघ ह्या 3 रत्नाच्या गुणाचं त्याचं स्मरण केलेलं आहे. बुद्ध धम्म आणि संघ हे 3 रत्न आहेत. 3 रत्न त्यात वंदनेमध्ये म्हटले की नाही, यं किंची रतनं लोके विद्यते विविधं पोथू रतनं बुद्ध रतनं धम्म रतनं संघ समं नक्की तत्पा सोते भवंतु. या संसारात असंख्य असे रत्न आहेत, पण बुद्ध धम्म संघ या 3 रत्नाच्या तोलामुलात एकही रत्न नाही. या सत्य वचनाने माझं कल्याण हो असं आपण त्या वंदनेमध्ये म्हणतो. मग हे 3 रत्न समजून घेतले पाहिजे आपण. हे 3 रत्न म्हणतो की नाही आपण. मग रत्न कशाला असतात? रत्न म्हणजे ज्याला आपण तुमच्या खेड्याच्या भाषेत आभूषण म्हणू, दागिने म्हणू, अलंकार म्हणू. तर हे रत्न परिधान केल्यानंतर माणूस शोभून दिसतो, अलंकार शोभून दिल्यानंतर. मग बुद्ध धम्म आणि संघ 3 रत्न आहेत. लक्षात तुमच्या, या रत्नासारखं एकही रत्न संसारात नाही. लक्षात काय, हे भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे. भगवान बुद्धाच्या नंतर अजून असं नाही. लक्षात तुमच्या. मग बुद्ध रत्न म्हणजे काय? रत्न म्हटल्यानंतर ते आपल्याला परिधान करावं लागते. जसं तुमचे अलंकार आहे की नाही, जसं त्या कानातले ते फुल आहेत आहे की नाही, हे आभूषणच आहे का, अलंकार आहे ना. मग ते चांदीचा असो, सोन्याचा असो, किंवा एखाद्या कोणत्या तो कोहिनूर हिरा असो,
ऐक ना, मग हे कान शोभून दिसण्यासाठी हे अलंकार घालतात. मग बुद्ध धम्म हे 3 सर्वश्रेष्ठ असे अलंकारात आभूषण आहेत. मग हे शोभून दिसण्यासाठी कसे घालावे? अलंकार कशासाठी असतात? शोभून दिसण्यासाठी असतात की नाही? अलंकार, आभूषण, रत्न. मग बुद्ध धम्म संघ हे तर 3 सर्वश्रेष्ठ अलंकार आहेत, आभूषण आहेत. तर हे कसे परिधान करून कसं शोभून दिसायचं आपल्याला? मग सर्वसामान्य माणसं काय म्हणतील? कोणी कोणी येतं बुद्धाचं कोरलेलं आहे ना, कोणी कोणी येतं दंडा फिंडवत आहेत. अलग कोणी कोणी पाठीवर शर्ट घालून त्याच्यावर शेत कापून. तसं नाही. बुद्ध हे रत्न आपल्या डोळ्यात, नाकात, जिभेत, कानात, शरीरात आणि मनात याच्यामध्ये बुद्ध रत्न ठेवता येते. हा प्रयोग आपल्या एका तरुणाने केला होता. एका प्रवचनात मी सांगलो होतं कायात बुद्ध ठेवत आहे. त्यानं काय केलं, दंडच कापला, इतकं सोन्याची मूर्ती त्याच्यावर शिवून टाकली. आणि मला 2-3 वर्ष एकदा भरती की तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी दंडात बुद्ध मी कोरून टाकला. म्हणजे एक असं कापलं आणि एवढी बुद्धाची मूर्ती शिवली. अज्ञानीपणा. बुद्ध समजलं नाही. बुद्ध डोळ्यात, कानात, नाकात, जिभेत, शरीरात, मनात हे बुद्ध आभूषण रूपी बुद्ध ठेवतात. तर त्यासाठी बुद्ध म्हणजे शील. बुद्ध म्हणजे काय? शील. शील समाधी प्रज्ञा म्हणजे बुद्ध. सिद्धार्थ गौतमाला जेव्हा शील समाधी प्रज्ञेचा साक्षात्कार झाला, त्याच्यानं अनुभूती झाली, त्याला आपण 4 आर्य अष्टांगिक मार्ग म्हणतो, तेव्हा त्यांनी घोषणा केली की नाही, मी आता बुद्ध झालो. ऐक नाही. बुद्ध म्हणजे शील समाधी प्रज्ञा. अगदी थोडक्यात संक्षिप्त मध्ये. तसं बुद्ध म्हणजे 37 बोधिपाक्षे धर्म. पण त्या संपूर्ण 37 बोधिपाक्षे धर्माचा सार जर पाहिला तर आर्य अष्टांगिक मार्ग होतो. अष्टांगिक मार्ग म्हणजे शील समाधी प्रज्ञा. शील समाधी प्रज्ञा याला बुद्ध, शील समाधी प्रज्ञा याला धम्म आणि शील समाधी प्रज्ञा याला संघ म्हणतात. शील समाधी म्हणजे बुद्ध धम्म संघ हे 3 रत्न आहे. मग हे 3 रत्न आहेत ते माणसाला शोभून दिसण्यासाठी, माणसाला सुखी बनवण्यासाठी आहे. मग हे 3 रत्न आपल्यामध्ये कसे ठेवायचे? आपल्यामध्ये ऐक डोळ्यात, नाकात, जिभेत, कानात, कायत आणि मनात. आणि फार सोपं आहे, काही अवघड नाही. हे डोळे आहेत ना, डोळ्यात, या डोळ्यावर संयम ठेवायचा. संयम म्हणजे ताबा. ताबा. आता ताबा ठेवतो म्हणलं तर काही लोक डोळे फोडून घेतात. पाहिल्यानं पाप होते, डोळे फोडायचे. आता डोळे फोडल्यानंतर दिसत नाही असं आहे का? तुम्ही माझे डोळे फोडा की आपल्या चंद्रमा बंदीची डोळे फोडा. आता आम्हाला सावनात दिसत नाही का? पहा. याच्यासाठी हे आपल्याला समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. हा धम्म, हा बुद्ध. डोळ्यात बुद्ध ठेवायचं म्हणजे काय? शील आहे की नाही? शील. शील म्हणजे बुद्ध. त्या शिलाचे प्रकार आपण समजून घेतले. जसं पंचशील आहे, अष्टशील आहे, दशशील आहे. त्याच्यात इंद्रिय संवरशील आहे. इंद्रिय संवरशील म्हणजे आपल्या इंद्रियावर संयम ठेवणे, आपल्या डोळ्यावर संयम ठेवणे, आपल्या नाकावर, आपल्या जिभेवर, आपल्या कानावर, आपल्या कायवर आणि संपूर्ण इंद्रियाचा केंद्रबिंदू आहे मन. अशा षडा आयतनावर संयम ठेवणे, त्याचं दमन करणे, त्यांना जिंकणे, याला म्हणतात इंद्रिय संवरशील. आणि या इंद्रिय संवरशीललाच बुद्ध म्हणतात. मग आता या डोळ्यावर कसा संयम ठेवायचा, नाकावर कसा ठेवायचा, जिभेवर कसा, ते आपण शिकलं पाहिजे. ते सारं बुद्धाने शिकवलं. आपला काहीच आपल्या मनात करत. आणि इतकं सोपं आहे, इतकं सोपं आहे, इतकं सोपं आहे, फारच सोपं आहे. आता डोळ्याचा विषय काय? रूप आहे. रूप म्हणजे आपलं हे शरीर आहे का नाही? आता ती बाई आहे, तिचे गाल आहे, समजा तिचे ओठ आहे, ते आता लावले, लालबुंद लावले. या डोळ्यानं पाहिले तर ते लालबुंद लावलेले बोट मूर्खाला फसवतात.
आलं का? उद्या तिचे ते धुतले आणि तिला मुखरोग झाला. मुखरोग आणि या होटातून रक्त वाहायला त्याच बाईच्या का बिमारी केव्हा होतं काय सांगताय. रक्त व्हायला तर पू पडायला. मग त्या होठाकडे पाहिल्यानंतर आसक्ती उत्पन्न होईल का? होईल का उत्पन्न होतं ना. तर अशा तऱ्हेनं ते आपणाला त्या डोळ्यांनी त्या रूपाला पाहिल्यानंतर त्या रूपामध्ये असत्य उत्पन्न होऊ नये म्हणून आपल्याला कायेन स्मृती करावं लागते. कायेन स्मृती की आपली काया कशाने बनलेली आहे, तिच्यामध्ये काय काय आहे, अशुभ भावना करावं लागते. अशुभ भावना एखादा आपला लाडकं कोणी मेलं त्याचा 2-3 दिवस आपण घरीच होतो. त्याचं पोट फुगते, वास येते, मसन होतात काढतो. एखादं उदर त्याला काढलेलं काढते, त्याला खाते. तसे केलं पाहिजे. माझी अवस्था अशीच होणार आहे हे केले की मग त्या रूपामध्ये आसक्ती उत्पन्न होत नाही. तर आजच्या प्रसंगी एकच मग समजू शकतो की बुद्ध धम्म ही 3 रत्न आहेत. त्या 3 रत्नाप्रती आपल्यामध्ये श्रद्धा उत्पन्न करा. श्रद्धा की श्रद्धा हा एक पुण्य धर्म आहे. शील हा एक पुण्य धर्म आहे. पण ते नागसेनला मिलिंद राजांनी प्रश्न विचारला होता. म्हणजे आपण पुण्य धर्म म्हणत होते ते पुण्य धर्म कोणते आहेत. तेव्हा नागसेन वैद्यनी मिलिंद राजाला सांगते शील, श्रद्धा, वीर्य, स्मृती आणि समाधी हे 5 पुण्य धर्म आहेत. या 5 पुण्य धर्माचं जर आपण आचरण केलं, मनन केलं, चिंतन केलं तर माणसाला निर्वाण सुखाची प्राप्ती होते. हे भौतिक सुख तर सोडून नाही, इथे विशेष नाही. गाड्यान घोड्यान भाड्यान हे सहज मिळते. पण हे जे 5 पुण्य धर्म आहेत त्या पुण्य धर्माला चांगल्या जर समजून घेतलं, त्याचा अर्थ समजून घेतला, त्याचा अंगीकार केला तर माणसाला निर्वाणाचं सुख प्राप्त होतं. याच 5 पुण्य धर्माच्या प्रतापाने एक बोधिसत्व बुद्ध बनतो, सम्यक समृद्ध बनतो त्या 5 पुण्य धर्माच्या प्रतापाने. आणि म्हणून आपल्याला जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा आपण हा धर्म समजून घेण्याचा प्रयत्न करा. तर भगवंताने सांगितलं मनुष्य जन्म लाभणं फार कठीण आहे. जन्मात आलेल्या माणसाचं जिवंत राहणे कठीण आहे. म्हणून बुद्ध म्हणतात पुण्य कर्म करण्यासाठी घाई करा. आता त्या अटॅकनच माणसं मारले जाते. क्षणाचाही विलंब लावणे माणसानं, एक क्षणाचा. तुमच्या मनात दान द्यायची इच्छा झाली ताबडतोब द्या. उद्या जो म्हणूच नका. दुकानात लिहिलं जाते ना आज नगद कल उधार. काल येतात, कल येतच नाही, उद्या कुठे येते का. म्हणून सद्धम्माचं काम करताना उद्या देईल, उद्या वागण असा अनुष्ठ नाही. तर वर्तमान काळ क्रियाशील आहे, भविष्यकाळ अनिश्चित आहे. म्हणून बुद्ध म्हणतात पुण्य कर्म करण्यासाठी घाई करा. त्यांना विलंब लावू नका. कोणत्या बाबतीत त्याच्या प्रसंगी अधिक न बोलतात. फक्त एकच तुम्हाला सांगतो तुमच्यामध्ये बुद्ध धम्म संघाप्रती श्रद्धा उत्पन्न करा. श्रद्धा एक धन आहे. श्रद्धा एक बल आहे. श्रद्धा एक इंद्रिय आहे. श्रद्धा एक पुण्य धर्म आहे. श्रद्धेने माणसाच्या मनात प्रसन्नता निर्माण होते. प्रसन्न होते माणसाकडे श्रद्धा उत्पन्न झाली. श्रद्धेने माणसाच्या महत्वाकांक्षा वाढतात. पण ती श्रद्धा कोणावर ठेवावी याचा मात्र अभ्यास करा. या संसारात श्रद्धा ठेवण्यासाठी तिनं श्रद्धा ठाण आहे बुद्ध धम्म आणि संघ. बाकी एकही श्रद्धा स्थान नाही. बुद्ध धम्म संघाप्रती तुमच्या मनात श्रद्धा उत्पन्न झाली की मग तुमच्यामध्ये महत्वाकांक्षा उत्पन्न होते. कशी उत्पन्न होते. मग बुद्धासारखा झालो पाहिजे. मग बुद्धासारखा झालो पाहिजे ही महत्वाकांक्षा उत्पन्न झाली की मग सिद्धार्थ गौतम बुद्ध कसे झाले याचा आपण धम्मातून अभ्यास करतो. आणि धम्माप्रती श्रद्धा उत्पन्न झाली की हा धम्म कुणाला माहित आहे की भंतीला. मग भंतीजीकडे जाऊन आपण तो विचार करतो. ते इतकं मोठं माणसाच्या जीवनात श्रद्धेला महत्व आहे.
आणि म्हणून तुम्ही बुद्ध धम्म संघ या 3 रत्नाबद्दल, या 3 शरणस्थानाबद्दल तुमच्यामध्ये श्रद्धा निर्माण करा. प्रत्येक दिवशी सकाळ संध्याकाळ 3 क्षण असं पंचशील घ्या. पंचशिलेचा अर्थ समजून घ्या. आपण बौद्ध झालो, हा शोकांतिक, हा शोकांतिक. तुम्ही शहरामध्ये आहे, तुम्हाला काहीच माहित नाही, हा उद्योग मजा करो. मी खेड्यात आहो, भारत बौद्धमय कर म्हणतो. लयच अवघड काम आहे. सारे माणसं मार्ग चुकलेले आहेत. पंचशिलेचं 5वं शिल, किती उपासक त्या 5व्या शिल्याचं पालन करतात. दारू, गांजा, जुवा, मटका, बिडी, तंबाखू, शिकार याचं सेवन करू नये. सारे माणसं मार्ग चुकलेले आहेत. आणि त्या चुकलेल्या माणसाला मार्गावर लावण्याचं काम आपल्याला करायचं. इतकी जबाबदारी आपल्या भिक्षू संघावर, उपासक उपासिकावर इतकी मोठी जबाबदारी आहे धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची. लय मोठी जबाबदारी, लय मोठी जबाबदारी. म्हणून बाबासाहेबांना आपण आदेश दिला, आपण असं आचरण करा की बाकीच्याला तुमच्या आचरणाचा हेवा वाटलं पाहिजे, त्यांनी तुमच्या आचरणाचं अनुकरण केलं पाहिजे. आज काय खेड्यापाड्याच्या लोकांची ओळख काय झालेली आहे? बौद्धांची. भांडण करते ते बौद्ध, अपघात फूट पाडते ते बौद्ध, दारू पिते ते बौद्ध, जुवा खेळते ते बौद्ध. खेड्यापाड्यामध्ये, शहरात नसेल. त्याला कारण अज्ञान आहे, त्याला कारण अज्ञान. आणि पाहिजे तसा धम्माचा प्रचार नाही. म्हणून बुद्धाने काय सांगितलं? चरत भिक्कवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय. चरत भिक्कवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय. बहुजनाच्या हितासाठी आणि बहुजनाच्या सुखासाठी भिक्षूनो सारखं तुम्ही भ्रमण करा. तुमचं कोणी ऐको नाही ऐको, बोलवायची वाट पाहू नका, तारीख घ्यायची वाट पाहू नका. भगवान बुद्धाचा उद्देश ऐकण्यासाठी जे येत नसत, भगवान बुद्धावर टीका करत असत, भगवान बुद्धाला भाऊ गौतम म्हणत असत, भिक्षाटनाला थोडासा वेळ असला तर भगवान बुद्ध त्यांच्या आश्रमावर जायचे. त्यांची एकच अपेक्षा होती, त्यांनी मला शिवी दिली तर चालेल. इतकी धम्मप्रचार करताना आपल्या भिक्षू संघाची तयारी पाहिजे. एक माणूस सापला त्याला उपदेश झाला पाहिजे. एक माणूस सापला की नाही आपली तरी भिक्षू संघात नाही, माणसंच नाही तर एकाला काय सांग कहो का? आपलं मोठी जबाबदारी आहे, लय मोठी जबाबदारी आहे. आणि म्हणून भिक्षूंच्या विनयाचं उपासक आणि उपासकांनी आपल्या कर्तव्याचं पालन जर केलं तर बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं ते काही अंशी फक्त त्याला एकच कारण आहे की लोकांना बौद्ध समजलं नाही. बौद्ध कोणास म्हणतात लोकाला समजलं नाही आणि त्या भाषेतून आपण समजून दिलं नाही. लोकांना काय वाटते की जे भगवान बुद्धाची पूजा करते ते बुद्धाचा उपासक काय का? बुद्धाशिवाय काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. कोणासाठी बुद्धाशिवाय काहीच नाही. पण बुद्ध त्यांना समजलं नाही, समजून दिला नाही. म्हणून बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि न म्हणताना आपण त्यांना बुद्ध समजावून द्या. काय गरज नाही बुद्धं धम्मं संघं शरणं गच्छामि म्हणायचं. बुद्धाचं धम्म समजावून, शील समजावून सांगा ना. शील समजावून सांगा, समाधी समजावून सांगा, प्रज्ञा समजावून सांगा, आहे की नाही. 10 पारमिता समजावून सांगा. का बुद्ध म्हणले की लोक कंटाळतात ना, आणि हे आपलं नाही म्हणतात काही कुणाचं, आहे की नाही. तर अशा पद्धतीनं आपला धर्म प्रचार प्रसार करा. धर्म प्रचार तसा कुठे आहे? नाही कुठे आहे का? तर ते आपल्याला भिक्षू संघाला कळलं. आणि आज त्याची महाराष्ट्रामध्ये भिक्षू संघ त्याची तयारी करत आहे. आणि ते अत्यंत फार महत्वाची इतकं
कठीण आहे. खेड्यामध्ये 10-10 वर्षाचं पोरगं चालू केलं. तंबाखू तर सालच खाले तंबाखू. आता तंबाखू खाणं म्हणजे 85च्या 5 वर्षाचा बंद करणं आहे का. आणि ते बंद करण्याचं काम आपणच करू शकतो. बाकी कोणाचाही विषय नाही, कोणाचाच विषय नाही. ते तंबाखू खाऊन मेला तर त्याला म्हणती तंबाखू खायची, याला देवानं बुद्धी दिली आणि याच्या दैवात होतं तंबाखू खायची कॅन्सर होऊन मला. असा तो सिद्धांत मधात आणतात. पण तिने सुरुवातीला त्याचं स्पष्टीकरण केलं होतं ऐक ना. तर दैवात नसते तंबाखू खाऊन मरायचं. तंबाखू खाल्ला नसता त्याला कॅन्सर झाला नसता आणि कॅन्सर झाला नसता कॅन्सरनं तो मेला नसता. तो मेला असता, मरणे सत्य, पण हातानं मेला नसता. आणि म्हणून ही आपल्या मोठी जबाबदारी आहे धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी. म्हणून कालानुसार जी जी प्रचाराची यंत्रणा आहे त्या प्रचार यंत्रणेनुसार आपण धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. आजच्या प्रसंगी अधिक न बोलता, कोणत्याही एखाद्या विषयाला धरून न बोलता खिचडी केलेली आहे. खिचडी आहे की नाही. पण ती खिचडी मात्र धम्माचीच आहे, धम्मविनयाचीच आहे. पहिल्यांदाच मी बुद्ध धम्म संघाबद्दल श्रद्धावान म्हणा. त्यानंतर प्रत्येक तीर्थक्षणाचं पंचशील ग्रहण करतात. पंचशील म्हणून चालत नाही, पंचशीलीचा अर्थ समजून घेऊन त्याप्रमाणे वागा. वागलं तर त्याची फलप्राप्ती होते, त्याप्रमाणे वागलो नाही तर काहीच फलप्राप्ती होत. अष्टशील उपोषिताच्या दिवशी उपोषित व्रताचं पालन करा. अष्टशील धरता तुम्ही, उपोषित धरता, पण त्याचं पालन केलं पाहिजे. अष्टशील पालन केलं पाहिजे, तर त्याच्यापासून फलप्राप्ती होते. आपण नेहमी दान देतो, दान तुम्ही देता, पण दान देण्याचा उद्देश माणसाच्या मनात असला पाहिजे. दान कोणा द्यावं, का द्यावं, किती द्यावं, कशासाठी द्यावं, लक्षात तुमच्या. दान किती दिलं याला किंमत नाही. ते दान कोणत्या आजीविकेतून जमा करून कोणत्या श्रद्धेने दिलं याला किंमत आहे. तुम्ही कोट्यावधी दान दिलं आहे म्हणून मनात श्रद्धा नसेल. कोणी मानासाठी देते, कोणी नावासाठी देते, कोणी पाट्यासाठी देते, कोणी बोर्ड लावासाठी देते, तो त्याला दान म्हणत नाही. त्याच्यात लोभ आला ना, त्याच्या स्वार्थ आला. माझं नाव दिसन का आला, स्वार्थ, लोभ आला. कुठे आहे काय तो दान हे लोभातून स्वार्थाच्या पोटी दिल्या जात नाही. मिथ्या आजीविकेतून जमा केलेलं दान काही फलप्राप्ती होत नाही. आपल्या सम्यक आजीविकेतून एकच पैसा जमा केला, श्रद्ध निघला, त्याची मनाला शांती मिळते, समाधान मिळते, सुख मिळते. अशा तऱ्हेचा सदैव आपण पूज्य भिक्षू आणि भिक्षू संघाला आपण सदैव दान करणं. त्या दानावर संपूर्ण या धम्माचा प्रचार आणि प्रसार अवलंबून आहे. भिक्षूंनी सदैव दान द्यायचं, धम्मदान. आणि उपासकांना सदैव भिक्षू संघाला आम्ही दान द्यायचं. भोजनदान, जीवदान, औषधदान, पथ्यदान, निवासदान, आणि त्याचा उपयोग करून भिक्षू लोकांनी सारखा धम्माचा प्रचार येतो. कोणी ऐको, कोणी नको, कोणी नाही. ते फार अवघड काम आहे त्यांचं, बोलता येत ना मला. समजा इथे ही आता हे पूर्ण आहे. एका जवळच्या उपासकाच्या पोरीचं लग्न दिल्लीला आहे. 1000 किलोमीटर ओलांडून त्या पोरीच्या लग्नाला जाते उपासना. सरदार उपासिकाचं लग्न आहे. किती अंतर गेलं ते. ठीक आहे, तुमच्या पैशातला खर्च होत नाही, पण त्या उपासकाचा खर्च होत नाही, तुमचा वेळ खर्च होत नाही. लग्नात तुम्हाला लग्नविधीचं पार करण्याचा वेळ मिळतं का. म्हणते आठपा म्हणतात का ना. आपण नाही गेलो म्हणजे लग्न राहते कधी. जे काही बौद्ध देशात गेले त्यांना विचारायचं, बौद्ध देशात भिक्षू लग्न लावतात. इतके दिवस ठीक होते, त्यांना माहीत नव्हतं, काही नव्हतं, लग्न कोणी उपासक केलं होतं. म्हणजे आपला वेळ खर्च नाही केला पाहिजे. आम्ही एका एक दिवशी 20 गावाला प्रवचन केलं. 20 गावं ते गाडी होती. तो लक्षात.
आता तर काय भरती दिसते, आता त्या 4-5च भरती घेतो आपण महाराष्ट्रामध्ये. आता तर पुष्कळ भरती आहे. म्हणून अशा प्रकारचा सारखं धर्मप्रचार तुम्हाला करू. बौद्ध वस्तीमध्ये जाऊन प्रचार करायची गरज नाही. माणूस भेटला ते तर आहे का? मी खऱ्याच्या भाषेत सांगत असतो, आपल्या गलीमध्ये तर कोणताही कुत्रा भुंकते, पण दुसऱ्याच्या गलीमध्ये भुंकण्याची ताकद ते करतात. तर भगवंतांना केलं तर भिक्क विचारलं. पुन्हा तो उदाहरण आहे की नाही आपल्या भगवान तर अशा करणं आज आपल्याला धम्माचा प्रचार आणि प्रसार करावा लागेल. आणि ते आपण सर्वांनीच करण्याचं अधिष्ठान केलं पाहिजे. उपासकांना भिक्षू संघाला दान देण्याचं अधिष्ठान केलं पाहिजे. धम्मश्रवण करण्याचं ते अधिष्ठान पाहिजे. भिक्षू संघाने उपासकाकडून आलेल्या दानाचा योग्य उपयोग करून धम्मप्रचार करण्याचं अधिष्ठान केलं पाहिजे. अशा करून उपासकानं उपासिकेने त्यांचे कर्तव्य, भिक्षूने त्यांचे कर्तव्य पार करण्यानंतर बाबासाहेबांचं अंतिम स्वप्न जे आहे ते पूर्ण करण्यासाठी थोडं तर आपला समाधान लागेल असं मला. या प्रसंगी अधिक न बोलता आतापर्यंत आपण शांती ठिकाणी धम्मदेशना ऐकली, इथे चित्त असो किंवा देवाकडे जाणार असो, काही असो, आहे की नाही, आपण ठिकाणी धम्मदेशना ऐकली, समजून घेतली, त्याप्रमाणे वागा आणि आपल्या जीवनामध्ये सुखी व्हा, एक मी शुभकामना देतो. आणि त्यासाठी आणखी तुम्हाला सांगतो, आम्ही जिथे जिथे जातो तिथे जिथे उपासकापेक्षा उपासिकेंची संख्या जास्त आहे. कुठे जा मग इतक्या उपासिका असून इकडे त्याग पण होत नाही, दीक्षा घ्यायचं. कोण तुम्हाला शिकवण? आम्ही का नौका भिशी तुमच्यातून चला मुलींनी प्रवचन घेतली पाहिजे, भिक्षुणी बनलं पाहिजे. धम्माचा अरे तुम्हाला मोठं हिमालयासारखं उदाहरण ना सम्राट अशोकाचं. सम्राट अशोकाची मुलगी संगमित्रा, सम्राट अशोक भिक्षुणी झाली, श्रीलंकेला गेली आणि संपूर्ण श्रीलंका बौद्ध केला आणि तिथून जगामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार झाला. म्हणून आपण काहीतरी त्याग केला पाहिजे. काहीच नाही जीवनामध्ये, काहीच नाही. आता मला वेळ नाही तर तुम्हाला इथल्या ते 2-3 पोलं नाही संध्याकाळ केसा काढायला लावल्या तर मला का भगवान बुद्धाचा धम्मच तसा आहे. तो एकदा मन लावून ऐकलं की त्याग उत्पन्न होते. झटकेचे त्याग असे मग कोणी असं पुसून जाईल, काही कोणी फुलं काढून फेकून देईल. धम्मच तसा आहे तो भगवान बुद्धाचा. अशा तऱ्हेनं आपल्याला धम्मप्रचारासाठी भिक्षुणी संघाची संख्या